तुम्हाला आज किती एक्सपर्ट म्हणून एक हे मिळतो, विंडो मिळतो. त्याच्यावर तुम्ही क्लिक केले, तुमचा कॅमेरा ओपन होऊन डायरेक्ट पिकाचे फोटो काढू शकता. त्याच्याखाली डिस्क्रिप्शन बॉक्स मिळतो, त्यामध्ये तुमच्या पिकाचे तुम्ही व्हॉइस मेसेज टाकू शकता किंवा टेक्स्ट मेसेज टाईप करून सांगू शकता की मला हे जाईल. तो 4 ठिकाणी जाईल. एक येईल इथलं इम्प्लिमेंटेशन एजन्सीला, दुसरं एक तो आपला जो स्टाफ आहे त्याला, तिसरा येईल माझ्याकडे जो मॉनिटरिंग हेड आहे आणि इम्प्लिमेंटेशन त्याला कॉन्टॅक्ट बेस हेड आहे इथला त्याच्याकडे. चौथा जाईल आपल्या टेलिकॉलिंग टीमला आणि तुमच्याकडे तर तो आहेच. म्हणजे 4ही ठिकाणावर तो प्रॉब्लेम कसा रिझॉल्व्ह करता येईल ह्याबद्दल आपल्याला पाहता येईल. म्हणजे काय, तुमच्याकडे आला, तुम्ही प्रॉब्लेम टाकला, ग्राउंड टीम सगळ्यात जवळ ॲक्सेसिबल आहे, तो जाईल, तो होईल व ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय सोल्युशन देईल. तिथून सोल्युशन रिझॉल्व्ह झालं मग इम्प्लिमेंटेशन एजन्सी काय करेल, क्रॉस चेक करेल प्रॉपर सोल्युशन रिझॉल्व्ह झाले का. इम्प्लिमेंटेशन एजन्सी आणि जो आपला व्यक्ती आहे फील्डवरती काम करतो, फील्ड ऑफिसर, ते दोघं व्यवस्थित काम करत आहे का त्यांच्यावर मॉनिटरिंग माझी राहील. आणि तुम्हाला बॅकएंडमध्ये सपोर्ट करून एक कंपनीकडून फोन येईल, सर तुमचा प्रॉब्लेम होता सॉल्व्ह झाला आहे. तुम्ही जेव्हा ओके म्हणाल तेव्हा ती जी तुम्ही तिकीट रेज केलं बेसिक तो तिथे तिकीट क्लोज होईल. अशा प्रकारची 100% मॉनिटरिंग लेवल आहे आपल्याकडे. आणि मग प्रत्येकाला जसं तुमचं कंटिन्यू झालं, 11व्या महिन्यात हार्वेस्टिंग आली, प्रत्येकाला आपापल्या ॲप्लिकेशनवरती हार्वेस्टिंग डेट दिल्या जाईल किंवा शेतकरी टाकू शकतो की बाबा याच दिवशी माझी हार्वेस्टिंग आहे. मग प्रत्येक त्या एरियातल्या शेतकऱ्यांना सांगितलं या दिवशी तुम्ही घेऊन या, त्या दिवशी मटेरियल कलेक्शन राहील आणि पेमेंट तुम्हाला होईल. मटेरियल कलेक्शन स्पॉटवर असेल की कोणतं एखादा प्रत्येक शेतावरती जाणं पॉसिबल नाही. 10 शेतकऱ्याच्या मध्ये एक आपण स्पॉट देऊ जिथे शेतकरी येऊ शकतात, तिथे आपण वेईंग मशीन वगैरे घेऊ शकतो, तिथे शेतकऱ्याने आणून द्यावं, तिथे शेतकऱ्याला पेमेंट होतं. पेमेंट पूर्णपणे डिजिटल बेस्ड राहील, कुठलाही कॅशचा याच्यात व्यवहार होणार नाही, अकाउंटवरती पेमेंट राहील आणि पूर्ण आपला ह्याच्यावर पारदर्शी व्यवहार. आणि हे जे समजा रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे, त्याच्यात तुम्ही 2 गोष्टी बोललात की शेतकरी स्वतः जर पैसा लावू शकत असेल तर ती एक प्रोसेस, आणि अदरवाईज फंडिंग. समजा शेतकरी स्वतः पैसा लावतो आहे, मग त्याला सुरुवातीला काय आणि कसं द्यावं लागेल, कसं काय. मिनिमम सर जी काय आपली इनपुटची कॉस्ट असते यामध्ये जो मी खर्च सांगितला आहे सर, या खर्चामध्ये सगळ्या गोष्टी इन्वॉल्व आहेत. म्हणजे 1.5 लाख जो खर्च मी सांगितला आहे, 1.5 लाख आराम, यामध्ये तुमच्या जमिनीचं भाडंसुद्धा आम्ही कन्सिडर केलं आहे, तुमचे लेबरसुद्धा कन्सिडर केले आहेत, तुमचा पाणी देणारा माणूस असेल त्याची सुद्धा कॉस्ट कन्सिडर केली आहे, फवारणीची कॉस्ट कन्सिडर केली आहे, ड्रीप लागेल सर. ड्रीप लागेल. त्याचं कारण आहे की फ्लड नाही चालते त्यात फर्टिगेशन्सच्या काही आपल्या आहेत, प्रत्येक 4-5 दिवसाला बेड्स करून ड्रिप करायला लागेल. त्याचं कारण सर स्प्रिंकलर नाही चालत सर प्रत्येक 5 दिवसात तुम्हाला जमिनीत खत द्यायचं. चॅलेंज अद्रक आणि आणि बेड करायला हे जे आहे, समजा आपल्याला जे देणं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे लागणारी खतं आणि औषध सिंगल टाईम येऊन जातं, सिंगल टाईम येऊन जातं, वन टाईम येऊन जातं तुमच्या शेतावर येऊन. म्हणजे पूर्ण 11 महिन्याचे तुम्हाला येऊन जातील. त्या प्रत्येक याच्यावरती QR कोड असेल किंवा मग त्याच्यावर एक टॅग असेल, ज्यामध्ये तुम्ही तो स्कॅन केला किंवा त्याच्यावर तुम्ही माहिती पाहिली तर तुम्हाला प्रत्येक दिवसानुसार त्या औषधाची माहिती असेल. नाही, मग आता याचं जे हे देणं आणि हे जे औषधं खतं वगैरे यासाठी जो खर्च आहे, जो शेतकरी देणार आहे राईट, तो त्याला कसा द्यायचा. वन टाईम द्यायला लागायचं, सिंगल टाईम. म्हणजे हे 1.5 लाख रुपये. 1.5 लाख नसेल सर, तो अराउंड 60-70 हजार रुपये. म्हणजे खतं औषधं वगैरे सगळं जास्त येईल ना सर, 56,000चा देणं झालं कुठं हळदीचं विचारताय का? नाही, अद्रकचं अद्रकचं 90,000 जवळपास. म्हणजे 1 लाख अद्रकचं देणं, त्याच्यासाठी लागणारी खतं, औषधं आणि इन्शुरन्सचे पैसे असतात. हा जो सगळा द्यायचा आहे, हा सगळा शेतकऱ्यांनी द्यायचा आहे. हा कसा द्यायचा आहे? हा सर, ही ऑनलाईन पेमेंट असेल, डिजिटल पेमेंट. वन टाइम द्यायचं आहे की मग निम्मा देऊन मग तुम्ही जे खरेदी कराल त्याच्यातून कट होणार आहे? वन टाइम आहे सर, वन टाइम. म्हणजे सुरुवातीला हा सगळा पैसा वन टाइम द्यायचा आहे. ह्याच्यात सर एक्सपेरिमेंट मी सांगतो वन टाइम कशासाठी. ओके. काही शेतकऱ्यांसोबत आम्ही केलं, हाफ ट्रीटमेंट त्यांनी केली बरं, आणि अर्ध्यातून सांगितलं की सर आम्हाला बाहेर गिराईक मिळालं आहे. बरं, म्हणजे आम्ही जेवढा अर्धा खर्च केला होता, एम्प्लॉईचा खर्च असेल, ट्रान्सपोर्टचा खर्च असेल, सगळा आमचा
आता शेतकरी सेफ साईड ठेवला आहे बेसिकली, म्हणजे काय आम्ही काहीच नाही घेतलं तुमच्याकडून. हां नाही सर पॉसिबल. नाही म्हणजे आम्हाला फंडिंगही नाही पाहिजे. हां तुम्ही रिकमेंड करा. हां तुम्ही बॉब देणं रिकमेंड करा, हे देणं हे आहे, त्याचे पेमेंट आम्ही करू. तुम्ही जे काय खतं औषधं देत असाल, तुम्ही एखादा जे काय समजा तुम्ही रिकमेंड केलं, समजा NPK आहे तर तुम्ही महाजनचं रिकमेंड केलं असेल, मग त्याच्यापेक्षा दुसरं स्वस्त महाजन आहे इतकं बाजार आहे. जे काय असेल म्हणजे जे काय फक्त तुम्ही रिकमेंड केलं की बुवा आता 8 दिवसाने NPK द्या, विषय संपला. बरोबर. मग तुम्ही मार्केटमधून कुठूनही आणलं तसं करून तुम्ही माहिती द्या. नाही सर, त्याच्यामध्ये काय होतं, क्वालिटी डिग्रेड झाली ना, मग तुम्ही मला उद्या म्हणणार की तुम्ही 9 टन कोट केलं होतं, माझं 8 टन ते ठीक आहे, मला 8ही झालंच चालेल. मी बिलकुलही नाही म्हणणार तुम्हाला, पण ते तुम्ही घेसाल. यामध्ये एक चॅलेंज आणि आहे कसं सर. आहे, नाही, याच्यामध्ये एक चॅलेंज मी सांगतो. तुम्ही सांगितलं तुमच्या लेवलने चॅलेंज, आता माझ्या लेवलचं चॅलेंज सांगतो. मी तुमच्याकडून बिणं किंवा ते जे काही उत्पादन असेल ते मी घरी ठेवणार नाही. मी कुणाला तरी कमिट केलं आहे की तुम्हाला पुढच्या वर्षी 2025च्या मे महिन्यामध्ये एवढे टन मी तुम्हाला अद्रक प्रोव्हाइड करेन. तिथे कुठे मिसमॅच झालं तिथे मला ड्यू लागतो बेसिकली, कारण त्यांनी माझ्या भरोशावरती ती पेमेंट मला आता देत आहेत. बेसिकली ती असते, तो मला ड्यू लागेल क्वांटिटीसाठी. क्वालिटी कंट्रोल पण नाही राहणार. क्वालिटी कंट्रोल पण नाही राहणार असं आहे. तुम्ही महाजनचं वापराल 4 रुपये स्वस्त मिळतं म्हणून कुणी इफकोचं वापरेल, त्याच्यापेक्षा 4 रुपये स्वस्त मिळतं म्हणून कुणी दुसरं वापरेल सर. ठीक आहे. म्हणजे कसं आहे की म्हणजे ॲक्च्युली ट्रान्झॅक्शनमध्ये पैसा कुठंच